जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार होनी आता. विचारसागर तरंग चौथा, परिच्छेद 9 क्रमांकाचा, अनिर्वचनीय ख्यातीची रीती. तत्पूर्वी 8व्या परिच्छेदाच्या शेवटी शिष्याने एक शंका केलेली आहे. श्रीगुरु त्याचं उत्तर देत आहेत. पण त्याही अगोदर या 8 परिच्छेदामध्ये आपण काय विचार केला, अगदी सूत्ररूपाने थोडक्यात त्याचं सिंहावलोकन असं आहे. पहिल्या परिच्छेदामध्ये उत्तम अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार सांगितला. द्वितीय परिच्छेदामध्ये कल्पित परंतु अत्यंत बोधप्रद कथानक ठेवून त्या माध्यमातून एक प्रकारचा अधिकारीचा विचार केला. तृतीय परिच्छेदामध्ये खरा शास्त्रचिंतनाला आरंभ झाला. श्रीगुरु प्रत्यक्ष स्तोतव्या म्हणून त्याने श्रीगुरूची प्रत्यक्ष स्तुती केली आणि 2 प्रकारची कामना सांगितली. 1 परमानंदाची प्राप्ती व्हावी, 2 जन्ममरण दुःखरूप असणाऱ्या संसाराचा नाश व्हावा. अशा 2 प्रकारची इच्छा धारण करून आम्ही आपल्याला शरण आलेलो आहे असं तो बोलला. आणि मग श्रीगुरूंनी विचार केला, तुका म्हणवय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी. ज्या अर्थी दुःखाची निवृत्तीची आणि आनंदाच्या प्राप्तीची इच्छा करतात त्या अर्थी कोण आहे ते मुमुक्षु आहे. आणि मोक्ष तर ज्ञानाने होतो. प्रकृती पुरुषाचे विवेकाला ज्ञान सांख्यमतात म्हणतात. द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवाय अभावे सप्त पदार्थाचे विवेकाला ज्ञान कणदाच्या मतामध्ये म्हणतात. पण इथे वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष होतो. आणि त्या ज्ञानाचा उपदेश आरंभ करत असताना श्रीगुरूंनी सांगितलं, दुःख तुझं स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे, त्याची काय निवृत्ती करणार. आणि परमानंदी तुझं स्वरूपच आहे, तर त्याची काय प्राप्ती करणार. पण मग तो म्हणू लागला, यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाला म्हणजे यत्किंचित अनुकूल विषयाचं दर्शन झालं, नंतर त्याची प्राप्ती झाली, नंतर त्याचा भोग झाला, तर प्रिय मोद आणि प्रमोद असा आनंद तो होतो. मग विषयात आनंद नसेल तर हा आनंद होऊ नये, आणि होत असेल तर आत्मा आनंदरूप आहे या म्हणण्याला अर्थ राहत नाही. मग आत्मा आनंदरूप आहे का विषयात आनंद आहे. तर गुरुदेवाने सांगितलं आत्माचा आनंदरूप आहे, विषयात आनंद नाही. वाटतो तो भ्रमाने. विचारलं भ्रम तरी का होतो. तर इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता आणि आत्मानंदाचं भान, 3 गोष्टी युगपत एका वेळेला घडतात. म्हणून भ्रमाने विषयापासून आनंद झाल्यासारखा वाटला तरी तो विषयाचा नसून आत्मस्वरूपाचाच असतो. पुन्हा त्याने शंका घेतली, अनुकूल श्रीधनपुत्रादीपासून प्रत्यक्ष आनंद होत असताना त्याच्यात आनंद नाही, मुळीच नाही असं कसं मानावं. तर तुष्यंतु दुर्जय न्यायाने त्याच्या अंतकरणाला समाधान वाटण्याकरता गुरुदेव म्हणतात, तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषय हे आनंदरूप आहे असं नाहीच आहे, पण मानलं तरी अनुभव कसा विरोधात येतो तो पहा. एकतर श्रुती सांगते यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. अनुभव असा आहे, आनंद हे विषयाचं स्वरूप असेल. पुत्र विषय घ्या, तो जोपर्यंत आहे अनुकूल आहे, नित्यप्राप्त आहे, अन्य विषयाची इच्छा झाल्याच्या नंतर तो आनंद राहत नाही. मग आनंदरूप पुत्र आहे तर सतत आनंद राहावा. गोडी साखरेचं स्वरूप आहे, ती तोंडात ठेवली, तिचं गोडी स्वरूप असल्यामुळे जोपर्यंत ती तोंडात पूर्ण विरघळून घशाच्या आत खाली उदरात जात नाही तोपर्यंत ती गोडीच देते, कारण गोडी हे तिचं स्वरूप आहे. तसं विषयाचा आनंद हे स्वरूप असेल तर सतत त्याचा आनंद व्हायला पाहिजे. होत नाही याचा अर्थ आनंद हे विषयाचं स्वरूप होऊ शकत नाही. ही अनुभूती सांगितली. आणि युक्ती म्हणाल तर योग्यांना समाधीमध्ये कुठलाही विषय नाही आणि भोग्यांना सुषुप्तीमध्ये कुठलाही विषय नाही. म्हणजे विषय नसताना सुद्धा आनंद होतो, याचा अर्थ आनंद हे विषयाचं स्वरूप नाही. मग तो म्हटला, ज्ञानी आणि अज्ञानी दोघाचाही व्यवहार सारखा दिसतो. विषयाच्या प्राप्तीकरता केलेला प्रयत्नही दोघाचा सारखा आहे. आणि विषयाचा संयोग झाल्याच्या नंतर होणारा सुखदुःखाचा व्यवहारही सर्वांचा सारखा आहे. मग दोघात फरक काय. तर फरक एकच आहे, एक ज्ञानी आहे आणि एक अज्ञानी आहे. अज्ञानी अज्ञानीच आहे आणि ज्ञानी ज्ञानीच आहे. समजुतीत फरक आहे, वर करणे व्यवहारात कुठल्याही प्रकारचा फरक होऊ शकत नाही. म्हणून कृष्णभोगी शुकत्यागी राज्ञाजनक राघव वशिष्ठ कर्म करताचे पंचायती ज्ञानेना समा. त्यांच्या व्यवहारामध्ये भेद आहे पण बोधामध्ये मात्र भेद नाही. अशा पद्धतीने गेला तर समाधीमध्ये आणि आला तर स्वप्नामध्ये तो ज्ञानी आहे, आणि गेला तर सुषुप्तीमध्ये आणि आला तर जागृतीमध्ये तो अज्ञानी आहे. असे अनेक प्रकार आपण त्यामध्ये पाहिले आहेत. आणि मग तो म्हणाला, एकंदर होणारा आनंद जरी विषयाचा वाटला तर तो विषयाचा नसून माझ्या आत्मस्वरूपाचाच आहे, हा माझा निश्चय झाला. पण दुसरा प्रश्न होता, संसार बंधाची निवृत्ती व्हावी. तुम्ही म्हणता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे, तर त्याची निवृत्ती काय करणार. पण तो संसार मला प्रतीतील येतो. मग तुम्ही बोलता ते काय मला
कसंसं वाटतं, ते काही मान्य होत नाही. मग एक काम करा, संसाराचं स्थान सांगा, मी तिथे मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही, मी त्यातून मुक्त होईल. तर गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे, हा संसार जो वंद्यापुत्राप्रमाणे पारमार्थिक दृष्टीने आत्मस्वरूपास ठिकाणी ज्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, तो तुझ्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी व अन्यत्र कुठे नाहीच, तर त्याचं स्थान काय सांगणार, जसं की वंद्यापुत्र. मग शिष्य बनू लागला गुरुदेव, म्हणजे गुरुदेवाने दिलेलं हे अजातवादाचं उत्तर आहे. अजातवाद एकतर कळतच नाही, पटत नाही, झेपत नाही. मग तो म्हटू लागला, वंद्यापुत्र नाही म्हणणं पटतं, कारण तो दिसत नाही, प्रतीतील येत नाही. संसार नाही म्हणावं तर तो प्रतीतील येतो, याची काय संगती. मग गुरुदेवाने सांगितलं, बाबा रे, वेदांताचा सिद्धांत असतो अजातवादाचा, प्रक्रिया असते विवर्तवादाची. मग तुला अजातवाद कळण्याकरता आता काय करतो, विवर्तवाद सांगतो. जसं रज्जूच ठिकाणी सर्प जरी दिसला तर तो तत्वता नाहीच आहे, तसं रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. रज्जू ठिकाणी सर्प दिसला तरी तो तत्वता नाहीच आहे, तसं आत्मस्वरूपा ठिकाणी जगत जरी दिसलं तरी ते नाही आहे, असा तू निश्चय कर. पण मग तो पुन्हा म्हणू लागला की तुम्ही जसं रज्जूवरच्या सर्पाला मिथ्या मानता, तशी सगळीच लोक त्याला मिथ्या मानत नाही. मग कोणाकोणाची काय मतं आहे, 5 ख्यातीची मतं सांगितली शिष्याने आणि सिद्धांताचं मत सांगत आहेत गुरुदेव. त्यामध्ये पहिली असत ख्याती, दुसरी आत्मख्याती, तिसरी 2 प्रकारची अन्यथा ख्याती, चौथी आख्याती आणि 5वी सत्ख्याती. तर प्रत्येकजण समोरच्याचं खंडनपूर्वक आपलं स्वपक्षाचं मंडन करतो, परपक्षाचं खंडन आणि स्वपक्षाचं मंडन, अशा पद्धतीचा हा ख्याती विचार आहे. तर पहिली जी असत ख्याती आहे ते सुरुवातीलाच पहिलंच मंडन असल्यामुळे त्यांच्या अगोदर कोणी मंडन केलंच नाही, म्हणून ते खंडनाचा विचार नाही. पण तिथून पुढच्या सगळ्याच ख्यातीमध्ये खंडन मंडनाचा विचार आहे. तर त्या पहिली जी सत्ख्याती आहे ती असत ख्याती आहे. असत ख्यातीवाला म्हटला कार्य कारण अधिष्ठान सर्व शून्य आहे, असत रूप आहे. लगेच आत्मख्यातीवाला म्हटला असच्चेत न प्रतियेत, म्हणून तुमचं मत असंगत. मग तुम्ही सांगा, कार्यकारण अधिष्ठानाचा सगळाचा आकार बुद्धी धरते, भ्रमाने बाहेर प्रतीतीला येतं आणि ती क्षणिक विज्ञान बुद्धीच आत्मा आहे. लगेच प्राच्य एक म्हणायला लागलेत, बुद्धी क्षणिक आहे आणि ती जर कार्यकारण अधिष्ठानाचा आकार धरते तर क्षणभरच प्रतीती यावी, बहुतकाल येऊ नये. ती तर बहुतकाल येते, म्हणून बुद्धी सगळ्याचा आकार धरते म्हणणं बरोबर नाही. आणि क्षणिक बुद्धीच बरं आत्मा असेल तर जो मी बालपणी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी माझ्या नातवांना आता खेळवत आहे, अशी प्रतिबिंब होऊ नये, ती होते, म्हणून बुद्धी आत्मा आहे हे म्हणणं बरोबर नाही. मग प्राच्य एकाला विचारलं, तुम्ही सांगा. ते म्हणतात, नेत्रदोषामुळे वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो, हा अर्थाध्यास त्याने सांगितला. पण 9वे म्हटलं हे खंडित आहे, कारण दोषाने सामर्थ्य घटतं, हा सगळ्याचा अनुभव आहे आणि तुम्ही वाढतं म्हणता. निर्दोष नेत्राला पडद्याच्या पलीकडचं दिसत नाही, सदोष नेत्राला वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसेलच कसा. बरं, तिथे अनेक पदार्थ आहे, ते न दिसताना सर्पच कसा दिसेल, म्हणून तुमचं मत असंगत. मग आपण सांगा 9वे नायक. तर ते म्हणायला लागले, रज्जूच सर्प रूपाने दिसतो, कशामुळे, नेत्रदोषामुळे. आणि हे म्हणणं थोडंसं काही काळ बरं जरी वाटलं तरी हे खरं नाही. का बरे, कारण नियम आहे, ज्ञान हे न्यायाच्या अधीन असतं. जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. म्हणून आपण एक नियम बोललो त्यांचा, तद्वती तत्प्रकारक ज्ञानम यथार्थ ज्ञानम. ज्ञेय अन्य आणि ज्ञान अन्य असं मात्र होणार नाही. तुम्ही ज्ञेय कोण मानता, रज्जू, ज्ञान मानता सर्पाचं, मग असं दाखवा ज्ञेय आहे मोहरी आणि ज्ञान झालं पर्वताचं, असं होत नाही, म्हणून तुमचं मत असंगत. मग आख्यातीवाले तुम्ही सांगा. त्यांनी सांगितलं, इदम रूपाने रज्जूचं सामान्य पण प्रत्यक्ष ज्ञान, सर्पांशामध्ये स्मृती ज्ञान, अशी 2 ज्ञान त्यावेळेला एक होतात आणि हा सर्प आहे असं ज्ञान होतं असं. आणि मग 2 ज्ञान एक होणं आणि त्या दोघाचं वेगळेकता न करता येणं म्हणजे वेगळं करता येणं म्हणजे विवेक, आणि न करता येणं अविवेक, आणि अविवेकाचंच नाव भ्रम आहे सांख्य प्रभाकराच्या मतामध्ये. बरं, तो तरी का झाला, तर प्रमात्या ठिकाणी भय नावाचा दोष आहे, प्रमाणाच्या ठिकाणी मंद अंधकार नावाचा दोष आहे, त्यामुळे त्याच्यातला विवेक त्याला करता आला नाही. म्हटले बरं ठीक आहे. पण मग हे ठीक वाटलं, पण सत्ख्यातीवाले सांगितले ठीक नाही, हे अनुभवाचे विपरीत आहे. कारण स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो, तिथे सर्प सन्मुख दिसतो. स्मृतीतल्या पदार्थापासून भीती वाटणं किंवा पलायन घडत नसतं, इथे दोन्ही गोष्टी घडतात. आणि ज्याचा भ्रमनिवृत्त झाला त्यालाही विचारलं, सर्पांशामध्ये तुम्हाला स्मृतिज्ञान होतं का, तो म्हणतो नाही, मी प्रत्यक्ष बघितला. आणि चौथी गोष्ट, वृत्तीला एक वेळेला 2 ज्ञान होत नाही आणि तुम्ही 2 ज्ञान मानता, हे अनुभवाच्या विपरीत सगळ्या गोष्टी असल्यामुळे आख्यातिमत खंडित आहे, असे सत्ख्यातीवाले बोललेत. आणि सत्ख्याती माझे काय, तर सुवर्ण पात्रामध्ये झाकून ठेवलेली एक प्रकारची विष्ठा किंवा मित्राच्या रूपात आलेला शत्रू, म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा.
कारण एकदा का सत्यत्व भ्रांती आपली पक्की झाली का सत्यत्व देऊन रोधीशी तरी बद्धता न चुके कल्पांतिशी, असत म्हणून अविरशी तरी असताची मुक्त. बघा, जी गोष्ट मिथ्या आहे त्याला सत्य म्हटलं तर सगळं दुःख अनर्थ, रज्जूवरचा सर्प मिथ्या नाही का, पण त्याला सत्य म्हटल्यामुळे सगळा अनर्थ घडला की नाही. तसं जगताला जर सत्यत्व दिलं तर मग सगळी वेदांताची इमारत कोसळते. पण सत्ख्यातीवाले म्हणतात इदम द्राव्यम पांचभौतिकम, रज्जू देशामध्ये जशी सत्य अवयव कोणाचे आहे, रज्जूचे आहे, तसे सर्पाचे आहे. शुक्ती देशात शुक्तीचे आहे, तसे रजताचे आहे. रज्जू वा शुक्तीचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असतं, त्या अवयवामध्ये क्षोभ होतो, सत्य सर्प किंवा रजत उत्पन्न होतो. आणि अधिष्ठान शुक्ती वा रज्जूच्या ज्ञानाने आपल्या अवयवामध्ये त्याचा ध्वंस होतो, म्हणजे तो सत्य माना. मग शिष्य काय म्हणू लागला, असत्याची प्रतीती होत नसते आणि असत ख्यातीवाले मानतात म्हणून असत ख्यातमत असंगत आहे. प्रतिविज्ञा होऊ नये, बहुतकाल प्रतीती येऊ नये, प्रतिविज्ञाही होते आणि बहुतकाल प्रतीती येते म्हणून आत्मख्यातिमत असंगत. नंतर दोषाने सामर्थ्य घटतं म्हणून प्राच्य एकाची अन्यथा ख्याती, आणि जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं म्हणून नवीन एकाची अन्यथा ख्यातिमत असंगत आहे. आणि वृत्तीला एक वेळेला दोन ज्ञान होत नाही, स्मृतीपासून भयकंपती बरोबर घडत नाही म्हणून आख्यातिमतही असंगत आहे. पण मला सत्ख्याती जरा बरी वाटते, पण आपला त्याबद्दल तुम्ही उलगाडा करून सांगा. आतापर्यंत गुरुदेव काही बोलले नाही, पण आता ना पृष्ठा कशाचीच ब्रुयात, अन्यायाने पृच्छेतापी न ब्रुयात, विचारल्याशिवाय सांगू नये म्हणून गुरुदेव काही बोलत नाही. पण आता तो म्हटला थोडक्यात शिष्यस्ते अंशादी माम त्वाम प्रपन्नम. मग गुरुदेवाने सांगितलं बाबा रे, जे दूषण, हे बघा, एखाद्याचं खंडन करताना जे दूषण असेल ते स्वपक्षाचं मंडन करताना भूषण कधी होत नाही. दूषण ते दूषणच असतं, ते स्वपक्षाचं मंडन करताना असो व परपक्षाचं खंडन करताना असतो. अनुभवाशी विरोध येतो म्हणून आख्यातिमत असंगत आहे असं सत्ख्यातीवाले म्हणत असेल तर अनुभवाशी विरोध सत्ख्यातीतही येतो म्हणून सत्ख्यातिमतही खंडितच आहे. कारण सत्ख्याती रज्जूवरच्या सर्पाला, जो सर्प व्यावहारिक सर्प भ्रम होण्याच्या पूर्वी तिथे आहे का, नाही. भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर आहे का, नाही. मधल्या काळात दिसला तरी सत्ख्यातीच्या अतिरिक्त कुठल्या तरी ख्यातीमध्ये ते व्यावहारिक सर्प मानतात का, उत्तर आहे नाही. बरं, व्यावहारिक पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते का ज्ञानाने, उत्तर आहे क्रियेने होते. आणि ते कशाने होऊ लागली, ज्ञानाने, म्हणूनही तो सत्य नाही. बरं, एकदा जो सर्प भ्रम होण्याच्या पूर्वी नसतो, भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर नसतो, आणि तो मधल्या काळातही नसतोच. कारण त्याकरता आपण 2 श्लोक पाहिले होते, नास्तु विद्यते भाव नाभाव विद्यते सतः उभयरूपी दृष्टांतस्तो तत्वदर्शिवे. आणि दुसरा अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवाना. आणि गौडपादकारिका आदौ अंते यन्न अस्ति वर्तमाने पितंतता, आदौ अंती यदा अस्ति वर्तमाने पितंतता. या रूपाने पाहिलं तर रज्जू ठिकाणी सर्पाचा अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानानंतर कोणता अभाव सिद्ध होतो, त्रैकालिक अत्यंत अभाव सिद्ध होतो. आणि हा त्रैकालिक अत्यंत अभावाचा अनुभव हा कोणाच्या मताने जुळत नाही, सत्ख्याती मताने जुळत नाही म्हणून सत्ख्यातीमत सुद्धा असंगत. मग शिष्याला दिलासा होता, बरं वाटत होतं सत्ख्यातीमत, गुरुदेवाने तेही सांगितलं असंगत आहे, चुकीचं आहे. मग शिष्य म्हणू लागला ख्यातीवादात नेमकी कोणतं मत शुद्ध आहे, तर गुरुदेवाने सांगितलं वेदांत मत अत्यंत शुद्ध आहे. अत्यंत म्हणण्याचं कारण ते कोणाला जुळतं, श्रुती, युक्ती आणि अनुभूतीला जुळतं. कोणती ख्याती मानतात ते, अनिर्वचनीय ख्याती मानतात. शिष्य खो खो हसायलाच लागला. अनिर्वचन त्यांनी शाब्दिक अर्थ केला, वाच्यार्थ केला, व्याकरण दृष्टीने अर्थ केला. तो म्हणू लागला न निर्वचन अनिर्वचन. निर्वचन म्हणजे बोलणं आणि न निर्वचन अनिर्वचन म्हणजे ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही किंवा बोलता येण्यासारखं नाही. मग ती अनिर्वचनीय ख्याती चांगली ती काय, तर गुरुदेव म्हटला तू कोणता अर्थ केला, गुरुदेव म्हटलेत वा शाब्दिक अर्थ केला, वाच्यार्थ केला. पण आमचा हा पारिभाषिक शब्द आहे, अनियमी नियमकारणी परिभाषा. मग तो म्हणला होता त्या अनिर्वचनीय शब्दाची परिभाषा नेमकी काय ती तरी आपण सांगा. तर गुरुदेव म्हटले त्या रज्जूवरच्या सर्पाला सत म्हणता येतं का, उत्तर आहे नाही. का, सतचेत न बाध्येत, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला आपण काय म्हणतो, सत म्हणतो. आणि या रज्जूवरचा सर्पाचा अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने काय होतो, बाध होतो, म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. बरं, त्याला असत म्हणतात का, म्हटले नाही. कारण असत कशाला म्हणतात वेदांतात, असतचेत न प्रतीयेत, जे तिन्ही कालात दिसत नाही त्याला असत म्हणतात. आणि ब्रह्मदशेमध्ये हा सर्प दिसल्याशिवाय राहत नाही म्हणून त्याला असत म्हणता येत नाही. म्हटले मग सदसत म्हणता का, म्हटले 2 विरोधी धर्म, जसं 5 वर्षाची म्हातारी पाहिली असं एखादा बोलायला लागला तर त्याला एक तर वेडा तरी असला पाहिजे आहे ना. कारण असं होत नाही ना, म्हातारी आणि 5 वर्ष हे 2 गोष्टी युगपत एका अधिकरणात राहत नाही. तसं सद असद
हे दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही, म्हणून त्याला सदसदही म्हणता येत नाही. मग म्हणता काय? सता सताहून विलक्षण. मग सताहून विलक्षण का? तर सताचा बाध होत नसतो, या सर्पाचा होतो. असताहून विलक्षण का? असताची प्रतीती येत नसते, या सर्पाची येते. सता सताहून विलक्षण का? तर दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहत नाही, आणि राहत असेल तर तो पदार्थ मिथ्या असला पाहिजे. मग या सतसताहून विलक्षण अनिर्वचनीय कंसात मिथ्या अशा अर्थानेच हा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे रूपवान बाद योग्य, रूपवान आहे म्हणून असताहून विलक्षण, आणि बाद योग्य आहे म्हणून सताहून विलक्षण. असा सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणजे दोन गोष्टी आहे, एक अनिर्वाच्य आहे आणि दोन अनिर्वचनीय आहे. अनिर्वाच्य कोण आहे? तर ब्रह्म हे कसं आहे? अनिर्वाच्य आहे किंवा अवाच्य आहे. कारण विचार ज्याच्यापुढे टिकत नाही ते ब्रह्म अनिर्वाच्य किंवा अवाच्य आहे. आणि विचारापुढे जी टिकत नाही ती माया, मायाकार जगत किंवा हा रज्जू सर्प हे काय? अनिर्वचनीय आहे. विचाराता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्व तोरले ज्ञाने अशी. मग शिष्य म्हणू लागला, गुरुदेव त्या अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ मला कळाला का, ज्याला सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही आणि सदसदही म्हणता येत नाही, हे मला चांगलं कळालं. पण त्या रज्जू ठिकाणी सर्प आला कुठून हे काही माझ्या लक्षात आलं नाही. तर गुरुदेवाने त्याला सांगितलं, सर्प दुसरीकडून कुठून आला नाही. कारण दुसरीकडून कुठून वारुळाचा सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसला असं जर म्हणलं तर कोणती ख्याती मानल्यासारखी होईल? अन्यथा ख्याती, प्राचीन एकाची. आणि रज्जू सर्परूपाने दिसले म्हणलं तर पण नवीन एकाची अन्यथा ख्याती, आणि हे तर मत खंडित आहे, म्हणून तो दुसरीकडून कुठून आला नाही. बरं, तो नाहीच असं म्हणणंही बरोबर नाही. कोणती ख्याती होईल पुन्हा? पहिली असत ख्याती, कारण असत ख्यातीने सर्व शून्य मानलेलं आहे. पण मग असतचेत न प्रतीत हा दोष येतो, म्हणून तो दुसरीकडून कुठून आला नाही, आणि तो नाही असंही नाही म्हणजे तो ब्रह्मासारखा सत नाही, व्यावहारिक सतही नाही, आणि दिसतो म्हणून त्याला असतही म्हणता येत नाही. मग दिसतो त्याचा बाद होतो म्हणून तो पारमार्थिक सत म्हणता येईल का? नाही. बरं, त्याची क्रियेने निवृत्ती होत नाही म्हणून त्याला व्यावहारिक सत म्हणता येईल का? नाही. बरं, त्याला असत म्हणतो तो दिसल्याशिवाय राहत नाही, मग दिसतो म्हणून त्याला काहीतरी सत्ता दिली पाहिजे, आणि दिसतो म्हणून त्याला जी सत्ता दिली जाते त्यालाच प्रातिभाषिक सत्ता असं म्हणतात. आता शिष्याची आहे छोटीशी शंका, गुरुदेव त्याचं उत्तर देतात. काय बोलतात ते आपण बघूया. तरंग आहे 4, परिच्छेद आहे 9 क्रमांकाचा, आणि त्या अगोदर 1-2 पंक्तीमध्ये शिष्याची शंका आहे आणि श्रीगुरूने दिलेलं उत्तर आहे, आणि मग पुन्हा शंका आणि पुन्हा उत्तर या 9व्या परिच्छेदामध्ये येतं. पंक्ती वाचतो बघा. शिष्य म्हणतो, श्रीगुरु आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, पण त्या रज्जूच्या ठिकाणी सर्प आला कसा हे माझ्या लक्षात आले नाही, कृपा करून सांगावे अशी प्रार्थना आहे. अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला. हे बघा, डॉक्टर बाबा इथं म्हणत असतात अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला म्हणतो आणि पुन्हा शंका करतो. मग आता समजला तर शंका करणार नाही, शंका करत असेल तर समजला नाही, पण समजलाही म्हणतो आणि शंकाही करतो. याचंच उत्तर असं आहे का त्याला तो शब्दाने कळाला, शाब्दिक ज्ञान झालं, पण अनुभूतीने कळाला नाही, किंवा परोक्ष रूपाने कळाला, अपरोक्ष रूपाने कळाला नाही. पण ठीक आहे, सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, सदसदही म्हणता येत नाही, त्याला सदसद विलक्षण अनिर्वचनीय असं म्हणतात, हे माझ्या लक्षात आलं. म्हणून म्हणतात अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला. पण काय बघा, पण आलं का मागच्या समजल्या म्हणण्याला काय अर्थ राहत नाही. आपण नेहमीच म्हणतो ना, आपली मराठी भाषा ही फार मजेदार आहे, म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके, पै अमृतात पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविणे मी. मराठी भाषा खूपच मजेदार आहे. म्हणजे पण परंतु हा शब्द आला का मागच्या सगळ्या इतिहासावर पाणी फिरवतो, आणि म्हणून हा शब्द आला का मागच्या काही गोष्टी घेऊन येतो. तुकोबरायचा प्रसिद्ध अभंग आहे, म्हणून या शरण जावे. मग काय म्हणून? सर्व व्हावे देवासी आहे ना, सर्व व्हावे देवासी शरण जावे, म्हणून शरण जावे, म्हणून सर्व व्हावे देवासी शरण जावे. का जावे? मग त्याचे उत्तर पुढचे चरण दिलेत. काय म्हणून? तो हा उतरील पार म्हणून, म्हणजे आम्ही जाऊ स्वबुद्धीने, भाऊ दुस्तर नदीचा म्हणून, भाऊ आहे करुणावंत म्हणून आहे ना, अनंत हे नाम ज्या, आणि तो भाऊ करुणावंत आहे म्हणून त्याला शरण जावं. काय म्हणून? तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. म्हणजे म्हणून पदाचं काय दिलेलं आहे? उत्तर आहे. म्हणजे म्हणून हा शब्द आला का मागचा वृत्तांत घेऊन येतो. किंवा माऊलीच्या पहिल्या अध्यायातल्या ओव्या, मजर उदयी सद्गुरू जेने तारुला हा संसारू, मनोनी विशेष आत्ता धरू विवेकावरी, ज्ञानदेव म्हण तरलो तरलो नातं उदरलो गुरु कृपे म्हणून. मग त्याच्या पुढच्या काही ओव्या आल्या पुन्हा, जैसे डोळे अंजन भेटे,
त्यावेळी दृष्टीची फाटा फुटे, मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी, का चिंतामणी झाली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे, आणि म्हणून जाणते नो गुरुभजीजे, तेने कृतकारी होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. म्हणजे ज्ञानोबरायचा अनुभव आहे म्हणून. पण आला शब्द आला का संपलं. म्हणजे तुकोबराय म्हणतात सर्व चांगलं आहे. आणि मग विचारलं का हो, विवाह ठरला का? म्हटले नाही. म्हणले का बरं? मग एवढं तुम्ही वर्णन केलं. अवतरेस्त म्हणा लागला काय वर्णन केलं, त्यात काय तथ्य आहे का? काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही त्याने वाया गेली. म्हणजे पण तिचं नाक व्यवस्थित नाही, त्यामुळे सगळं काही असूनही नसण्यात जमा आहे. तसं अनिर्वचनीय ख्यातीचा अभिप्राय समजला म्हणतो, पण करतो शंका करतो. याचा अर्थ त्याला शब्दाने कळालं, अनुभूतीने कळालं नाही. तो शंका काय करतो? श्री गुरु, आता अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय समजला, पण त्या रज्जूच ठिकाणी सर्प आला कसा? आला म्हणत असेल आहे ना, तर मग हे तिकडला इकडे आला तर कोणता अर्ध्यास मानला होईल? अर्थाध्यास. रज्जू सर्परूपाने दिसली म्हणलं तर ज्ञानाध्यास, किंवा नाही पण दिसतो म्हणलं तर असत ख्याती. आणि इथं सगळी मतं काय झाली? खंडित. म्हणून असं तर काय म्हणता येणार नाही. पण तो काय बोलतो? रज्जूवर सर्प आला कसा हे काय माझ्या लक्षात आले नाही, कृपा करून सांगावे अशी प्रार्थना आहे. मग श्रीगुरु त्याला बोलतात. श्रीगुरु म्हणतात बाबा रे, रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कुठून सर्प आला आहे असे नाही. कारण दुसरीकडून कुठून आला आहे असं जर म्हटलं तर कुठली तरी ख्याती मागची स्वीकारल्यासारखी होईल, आणि ती तर खंडित आहे. म्हणून पुन्हा मग त्या सत्ख्याती सारखं अनुभवासी विरोध नावाचं दूषण अशा पद्धतीचं आमच्यावर येईल. म्हणून आम्ही तुला सरळ सांगतो की रज्जूवर सर्प दुसरीकडून कुठून आलेला आहे असं मात्र नाही. रज्जूच ठिकाणी दुसरीकडून कुठून सर्प आला आहे असे नाही, तर त्या रज्जू स्वरूपाचे विशेष रूपाने काय आहे? आपल्याला अज्ञान आहे. आपल्याला कळलं नाही हे काहीतरी आहे असं कळालं, म्हणजे इदम किंचित असं सामान्य रूपाने ज्ञान आहे. आणि तितक्यात आपलं मन किंवा आपला मित्र म्हटला इदम किम, आपण होतो इदम किम असती अहम न जानावे, हे काय नेमकं काय कळत नाही. म्हणजे विशेष स्वरूपाचं अज्ञान कायम आहे. म्हणून म्हणतात रज्जूच्या ठिकाणी दुसरीकडून कुठून सर्प आले आहे असे नाही, तर त्या रज्जू स्वरूपाचे विशेष स्वरूपाचे काय असते? अज्ञान. म्हणजे इयम रज्जू याचं काय आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या योगानेच, म्हणजे त्या अज्ञानाच्या योगाने रज्जूच्या ठिकाणी सर्पाची काय कोणती उत्पत्ती होते? अनिर्वचनीय उत्पत्ती होते. अनिर्वचनीय उत्पत्ती होते म्हणजे त्याला व्यावहारिक सत म्हणता येत नाही, आणि असत म्हणावं तो प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याचं कोणती उत्पत्ती होती? अनिर्वचनीयच उत्पत्ती होती. कारण ख्यातीच कोणती? आता ही अनिर्वचनीय ख्याती आहे, म्हणून त्याची अनिर्वचनीय उत्पत्ती होऊन त्याचे काय होते? आपल्याला ज्ञान होते, भान होते, प्रतीती होते. कसा उत्पन्न झाला? तो अनिर्वचनीय उत्पन्न झाला असं गुरुदेव बोललेत. मग शिष्य काय बोलतो बघा आता 9व्या परिच्छेदामध्ये अनिर्वचनीय ख्यातीची रीती. शिष्य म्हणतो गुरुदेव, सर्पाची उत्पत्ती कशी होते? उत्पत्ती होण्यास काहीतरी सामुग्री असली पाहिजे. सामुग्री शब्दाचा अर्थ काय केला होता दुसऱ्या तरंगात? कार्याध्यासाची सामुग्री. त्याचा अर्थ काय केला होता आपण? सामुग्री म्हणजे कारणाचा समुदाय आहे ना. अनेक गोष्टी एकत्र आल्या का त्याला काय म्हणतात? सामुग्री. तसं रज्जूवरचा सर्प उत्पन्न झाला, हे कार्य झालं, मग त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. कारण त्यावेळेस आपण पाहिलं होतं कारणाशिवाय कार्य घडत नाही, बरोबर की नाही? कुत्री का मेली म्हटलं तो कोणाला आठवत नाही? कुत्री का मेली? घोडीचा पाय त्याच्या नरड्यात खाताना अडकला म्हणून. मग घोडी काय गेली? ती म्हातारीच्या सरणाला भ्याली म्हणून. म्हातारी काय गेली? नातवाचे हाय खाल्ले म्हणून. कार्ट काय गेलं? म्हणजे कुठपर्यंत वरच्या दुधार जगेल. मग म्हणजे याचा अर्थ पत्नी गेली. पत्नी काय गेली? जळत्या घरात उडी खाल्ली म्हणून. घर का पेटलं? म्हणले आता राहू दे. किती कार्यकारण भाव करायचा? पाहिलं होतं ना आपण त्यावेळेला दृष्टांत. म्हणजे कारणाशिवाय कार्य घडत नाही. मग तंतू असेल तर पट होईल, मृतिका असेल तर गट होईल, आई वडील असेल तर संतती होईल. कारणाशिवाय कार्य घडत नाही. कारण गुण हा कार्यानुवर्तनते किंवा कार्यानुसंक्रामंती. कारणाचेच गुण कार्यात पाहायला भेटतात. आणि मग त्या कारणामध्ये किती प्रकार पाहिली होती? 2. साधारण कारण आणि असाधारण कारण. याची यावत कार्याला कारण ठरतं त्याला म्हटलं तो साधारण कारण. आणि ती किती पाहिली होती? 9. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागाभाव, प्रतिबंधकाभाव अशी 9 साधारण कारण पुढे येणार आहे आपल्याला. आणि असाधारण कारण एकाच कार्याला कारण ठरतं त्याला म्हणतात असाधारण कारण. त्याच्यात किती प्रकार पाहिली होती? 4. उपादान, निमित्त, सहकारी आणि अन्यथा सिद्ध. घटाचं उपादान कारण मृतिका, तिचा घटात प्रवेश आहे, त्याच्या वाचून घटाचं अस्तित्व राहत नाही. घटाचं निमित्त कारण कुंभार, भूमी आतुनी स्वयंभ काय घड्या गाडग्याची निगती कुंभ परी ते कोलाल मतीचे गर्भ उमटले की. म्हणजे कोलाल निर्माण करतो ना, म्हणून कुंभार हे निमित्त कारण. आणि सहकारी कारण कशाद्वारा? दंडचक्राद्वारा निर्माण करतो म्हणून दंडचक्र सहकारी कारण.
आणि अन्यथा सिद्ध कारण कोण असलं तरी ठीक आहे, नसलं तरी काय हरकत नाही. त्याचं नाव वैशाख नंदन म्हणजेच गाढव गर्दभ त्याला आपण म्हणलो होतो अन्यथा सिद्ध कारण. बरोबर की नाही. तसं इथे कोण निर्माण झाला, आता हा घट निर्माण झाला. मग ही जसं घटाची सामुग्री काय पाहिली आपण आत्ताच, उपादान कारण म्हणलं तर मृत्तिका, निमित्त कारण म्हणलं तर कुंभार, सहकार्य कारण म्हणलं तर दंडचक्र, अन्यथा सिद्ध कारण म्हणलं तर रासब. मग ही जशी घटाची कारण सामुग्री पाहिली आहे ना, तशी इथं कोणाची कारण सामुग्री सांगा, रज्जूवर दिसणारा जो सर्प आहे त्याची कारण सामुग्री काय, कारण कारण सामुग्रीशिवाय कार्य होत नाही. ठीक ना. बघा मग तो शिष्य म्हणतो सर्पाची उत्पत्ती कशी होते, उत्पत्ती होण्यास काहीतरी सामुग्री म्हणजे कारणाचा समुदाय हा असला पाहिजे. कोणाची उत्पत्ती करता, रज्जूवर दिसणाऱ्या सर्पाच्या उत्पत्ती करता. श्री गुरु म्हणतात उत्पत्तीचा प्रकार सांगतो, परंतु तो प्रकार सांगण्याची पूर्वी घटपटादी पदार्थाचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार समजणे सोपे जाईल. आता उत्पत्तीचा प्रकार सांगतो पण त्या अगोदर काय करतो, दृष्टांत सांगतो. कारण काय, दृष्टांत कळाला का दाष्टांत कळायला मनुष्याला जड जात नाही. मग दृष्टांत म्हणजे आता सिद्धांत कोणाचा आहे, कोणाची उत्पत्ती सांगायची, रज्जूवर प्रतीत येणारा सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगायचा. पण तो उत्पत्तीचा प्रकार सांगण्याऐवजी गुरुदेव म्हणतात काय सांगतो तुला, बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो. मग बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती हा काय झाला, दृष्टांत. आणि सर्पाची उत्पत्ती कशी होते हा काय आहे, सिद्धांत. पण बऱ्याच वेळेला दृष्टांत कळाला की सिद्धांत कळायला मनुष्याला काय होतं, सोपं पडतं. जसं लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती आहे की नाही, हे नेहमीच आपण शब्द ऐकतोय नाही. मग लयरूप निवृत्ती म्हणजे काय आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय. अहो म्हणजे कारणाच्या ठिकाणी कार्याची होणारी आत्यंतिक निवृत्ती, कारणाच्या ठिकाणी कार्याची होणारी कायमची निवृत्ती त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. आणि कारणाच्या ठिकाणी कार्याची होणारी तात्पुरती निवृत्ती याला लयरूप निवृत्ती म्हणतात. तरी श्रोता असंच पाहतो, काय काहीच कळणार नाही. म्हणजे कारण का, कारण हे सगळे पारिभाषिक शब्द झाले ना, मग ते कळाले नाही. मग त्याला जर दृष्टांत दिला तर लगेच कळलं. त्याला म्हटलं अरे भाऊ टक्कल पडलं ना पुन्हा केस येतात का, तो म्हणला नाही, मग त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. आणि हजमत केलं ना ते वरचं ब्लेड पण खाली आलं का वरचे केस डोकून पाहतात किती खाली गेलं, म्हणजे ते लगेच येतात. ती कोणती लयरूप निवृत्ती. आता म्हटलं असं हे रामकृष्ण अरे आता कळालं. म्हणजे कशाने कळालं, दृष्टांताने कळालं. म्हणजे अपरिचित काय आहे, दृष्टांत आणि सिद्धांत कशाला म्हणतात, गुरुदेव चैतन्य महाराजचे उद्गार आहे. उभय परिचित असतो त्याला सिद्धांत म्हणायचं, क्षमा करा, उभय परिचित असतो त्याला दृष्टांत म्हणायचं. वक्ता आणि श्रोता दोघालाही परिचित असतो त्याला काय म्हणायचं, दृष्टांत. आणि वक्तू परिचित आहे, श्रोत्याला अपरिचित आहे. मग वक्त्याला जो परिचित आहे, श्रोत्याला जो अपरिचित आहे त्याचं नाव आहे सिद्धांत. मग वक्त्याला परिचित आणि श्रोत्याला अपरिचित असा सिद्धांत, आणि उभय परिचित तो दृष्टांत. मग वक्त्याला परिचित आहे, श्रोत्याला अपरिचित आहे. श्रोत्याला तो परिचित करून देण्याकरता श्रोत्याला माहिती असणाऱ्या दृष्टांत अलंकाराची योजना करून अपरिचित असणारा सिद्धांत त्या श्रोत्याच्या गळी उतरण्याकरता तो सोपा जातो, म्हणून दृष्टांताची योजना केली जाते. माऊली म्हणतात श्री गुरु सारे का सता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. इतराला लेखा म्हणजे इतराची गणना, इतराला मोजणं म्हणजे इतरापुढे हाजी हाजी करणं, जयारी करणं, त्याच्या हुजरीगिरी करणं काय काम आहे. आमचे गुरुजी त्याला समर्थ आहे. कसे समर्थ आहे, मग हे पटून देताना माऊली म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय होणे तयाला सांगा जोजी. पुन्हा राजयाची कांता काय भीक मागे, मनाचे जोजी सिद्धी पावे. आता राजाची कांता आहे, तिला भीक मागण्याची गरज आहे काय, उत्तर आहे नाही. कल्पतरू खाली बसला त्याला झोळीला गाठी देण्याची आवश्यकता आहे काय, उत्तर आहे नाही. तसा श्रीगुरु सारखं दैवत ज्याच्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्याला भीती काय आहे, काहीच नाही. पण हा सिद्धांत पटवून देण्याकरता माऊलीने किती दृष्टांत दिले, 2 दृष्टांत दिले. मग तो दृष्टांत कोणाला माहिती नाही, राजाची कांतान कल्पतरू आहे ना, दृष्टांत सगळ्याला माहिती आहे. आणि मग सिद्धांत सांगितला, ज्ञानदेव म्हणे तरळो तरळो आणि आता उद्धरलो गुरुकृपे. म्हणजे दृष्टांताच्या द्वारा सिद्धांत श्रोत्याच्या गळी उतरण्याकरता सुलभ पडतो. तसं इथे काय करतात दृष्टांत. पण ज्ञानोबरायाचे दृष्टांत सुद्धा अन्य शास्त्रातले सिद्धांत असतात, हो की नाही. दृष्टांत सुद्धा काय असतात, अन्य शास्त्रातले सिद्धांत असतात. तसं इथे जो दृष्टांत दिलेला आहे तो अन्य शास्त्रातला सिद्धांत आहे. म्हणजे विज्ञानातला इथे सिद्धांत कोणताही विज्ञानातला आहे, क्षमा करा, अध्यात्मातला सिद्धांत आहे आणि विज्ञानातला दृष्टांत आहे. पण जो दृष्टांत ज्ञानोबरा इथे पंडित साधू निश्चलदासजी देतात तो अध्यात्मातला विज्ञानातला काय एक प्रकारचा सिद्धांत आहे. आणि आपण म्हणतो जिथे विज्ञान संपतं तिथून अध्यात्माला खरी काय होते, सुरुवात होते. तर इथे दृष्टांत विज्ञानातला आहे, अध्यात्माचा सिद्धांत सांगायचा. कोणती ख्याती पटवून द्यायची, अनिर्वचनी ख्याती आहे ना. आणि अनिर्वचनी ख्याती पटण्याकरता शिष्याचा प्रश्न काय, रज्जूवर जो सर्प उत्पन्न झाला त्याची कारण सामुग्री कोणती.
तो गुरुदेव म्हणतात ती सांगण्या अगोदर तुला काय करतो, एक दृष्टांत सांगतो, म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो. आता हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. का बरं? कारण सद्गुरू साधक हृदय संजीवनी बाबा म्हणत असतात की याच परिच्छेदामुळे विजय भटकर हे माऊलीचे फार मोठे भक्त झाले, किंवा ते आळंदीचे फार निष्ठावान पाईक झाले. आजही त्यांना विचारलं तुमच्या जीवनात आवडीचा ग्रंथ कोणता, म्हणजे आपल्या भारतीय संगणकाचा ज्यांनी शोध लावला ते विजय भटकर सर, तर ते म्हणत असतात माझ्या जीवनातील आवडीचा ग्रंथ म्हणजे कोणता आहे, तर विचारसागर आहे. आणि कशावरून ते सांगत असतात, तरंग 4 आणि त्याच्यातला परिच्छेद 9 त्यावरून, या परिच्छेदावरून. म्हणजे घडला असा प्रकार का. इकडे बघा, 1 मिनटं करता. आता कल्पना करा, हा घट आहे किंवा हा काय पट आहे. आता आपल्याला विचारलं या घटपटाचं ज्ञान झालं कसं, पटकन म्हणून म्हणतो त्यात काय झालं, घटाकडे बघितलं घटाचं ज्ञान झालं, पटाकडे बघितलं पटाचं ज्ञान झालं. अहो घटाकडे बघितलं घटाचं ज्ञान झालं, पटाकडे बघितलं पटाचं ज्ञान झालं, पण काय झालं म्हणून झालं, ते म्हणजे पाहिलं म्हणून झालं. असं रे, त्याच्यात काहीतरी प्रक्रिया घडते. काय प्रक्रिया घडते त्याला म्हणतात स्वबुद्धीने कळत नाही. मग अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रस्य शास्त्रत्व. शास्त्र अनुवादक आहे का अज्ञात ज्ञापक आहे? अज्ञात ज्ञापक आहे, अनुवादक नाही. अनुवादक कादंबरी कथा कादंबरी असते, शास्त्र हे अज्ञात ज्ञापक आहे, अनुवादक नाही. मग पाहिलं की ज्ञान झालं असं आपल्याला वाटतं, कारण पाहिलं की लगेच कळतं. पण जरी पाहिलं की लगेच कळलं तरी त्या ठिकाणी काहीतरी प्रक्रिया घडते. पण काय प्रक्रिया घडत असावी असा प्रश्न पडला होता कोणाला, हे भटकरांना, विजय भटकरांना. पण त्यांनी मग स्वयंबुद्धीने खूप विचार केला, पण माऊलीने स्पष्ट सांगितलं मनोमार्गी गेला तो येथे मुकला, हरिपाठ स्थिरावाला तोची धन्य. किंवा आताच म्हणलो आपण स्वयंबुद्धीच्या बाई रेगाले तयाची शुद्धीचे नाही, एक जाणवेचे डोई गरवेची गेले. बरं ते काही प्रमाणात तिथपर्यंत गेले, पण त्यांना एक रम्य समाधान, निर्दुष्ट समाधान काही केल्या होईना. काय करावं कळे ना बे. आणि एखादा मनुष्य चिकित्सक असला आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं ना, त्याला त्याचं अंतकरण खातं, बोचतं. त्याला काही जेवण गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, झोप नीट येत नाही. काय करू, कसं होतं कसं झालं, अशा पद्धतीची त्यांची अवस्था झाली, बेचैन झाले. अनेक संगणक तज्ज्ञ जे पाश्चात्य आहेत, भारतीय आहेत, अनेक जणांसोबत त्यांनी चर्चा केली, अनेक जणांना विचारलं, पण या प्रश्नाचा छडा काही लागला नाही. शेवटी थोडंसं म्हणजे नास्तिक तर नाही म्हणा, पण तार्किक आस्तिक होते. अगदी संतन हे एकदम त्यांनी बाबा वाक्यांप्रमाणे मांडणारे नव्हतेच ते, कारण बुद्धिजीवी होते. कोणीतरी वारकरी, कोणीतरी एखाद्या आस्तिक व्यक्तीची एक भेट झाली त्यांना, आणि त्यांनी विचारलं का हो याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का. ते म्हटले मला तर काही सांगता येत नाही, आणि तुमच्यासारख्या संगणक तज्ज्ञाला आम्ही काय सांगावं, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल असं मी एक स्थान सांगतो. पुण्यात ते राहायला, म्हणजे तुम्ही आळंदीला जा, इंद्रायणीचं आंघोळ करा, हाबेलबाबाच्या पायरीचं दर्शन घ्या, कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. माऊली ज्ञानी यांचे राजे आहेत, ज्ञानाचे शिरोमणी आहेत, ज्ञानाचे सागर आहे, सर्व त्यांच्याकडे आहे. ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील. ते म्हणजे माऊली बोलतील का? माऊली बोलतील म्हणले, तुमचा अधिकार नसेल तर तुम्ही जर श्रद्धांतकरणाने गेलं तर योग्य भेट तरी घालून देतील, माऊली करतील. आणि मग ते आपण म्हणतो ना, मनुष्य आडल्याला नारायण धरी असं म्हणतो ना, तरी तिथं साक्षात माऊलीचे चरण धरायला का तयार होणार नाही. त्यांचं प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं ना. ते तिथून निघाले, आळंदीला आले, इंद्रायणीचं स्नान केलं सश्रद्धांतकरणाने, हैबत बाबाच्या पायरीचं दर्शन घेतलं, आणि मग माऊलीला कवळं घातली आणि 2 अश्रू ढाळे. माऊलीचा एक प्रकारचा नयनातल्या जलाने अभिषेक केला. माऊलीला कळकळून ते म्हणाले मनातले मनात, माऊली मला या प्रश्नाचं उत्तर भेटू द्या. माऊलीनं काय प्रेरणा केली त्यांना, ते साधक आश्रमातले आपले गुरुदेव किसन महाराज साखरे यांच्याकडे ते गेले. म्हणजे आता माऊलीनेच प्रेरणा दिली म्हणायचं ना. मग तिथे गेले, त्यांचे थोडेसे संबंध होते, कारण ते विद्यापीठामध्ये हे नेहमी जायचे, त्यांची गाठ भेट व्हायची. आलोच आहे तर त्यांना भेटून जाऊ. आणि मग आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, अहो म्हटले जरा त्यांना भेटायचं होतं. हो म्हटले त्यांचा जरा पाठ चालू आहे. म्हणजे कसला पाठ चालू आहे? म्हणजे विचारसागर ग्रंथाचा. ते म्हणजे विचारसागर ग्रंथाचा काय ग्रंथ असतो पाहू तरी. कौतुकामध्ये येऊन बसले बाजूला, आणि नेमका परिचय झाला बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. ते टवकरून ऐकायला लागले. हे तर आपल्याला वाटायचं पाहिलं की ज्ञान होतं, पण नेमकं काय घडतं आपल्याला तर काही कळालं नाही. आपले 4-10 वर्षे गेलेत, पण आपल्याला काही या प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही. बघू येते काहीतरी भेटलं तर. आणि मग सांगायला लागले, साखरे महाराज सांगतात, पाहिलं की ज्ञान होतं असं आपल्याला वाटतं, पण असं घडत नाही, तिथे काही प्रक्रिया घडते. मग हे तर आणखी उत्सुक बुद्धीने ऐकायला, नेमकं काय घडतं. तर त्यांनी सांगितलं प्रत्येक पदार्थावर 2 आवरण मानावे लागते. आता हे आपल्याला इथलं जाणून घ्यायचं. किती आवरण मानावं लागते? 2. एक पहिलं आवरण मानावं लागतं अंधकाराचं, आणि दुसरं आवरण मानावं लागतं ते अज्ञानाचं. आता अंधकाराचं आवरण का मानवायचं, तर रात्रीचा निबिड अंधकार आहे, गडद अंधकार आहे, अमावस्येची काळी रात्र आहे.
आणि प्रकाश नाही, काही नाही. आता एखाद्या वस्तू जर खोलीत ठेवलेली आहे ना, आपण तिथे पाहायला गेलो तर आपल्याला ती दिसते का? त्याचं ज्ञान होतं का? उत्तर आहे नाही. मग त्यावेळेला वृत्ती काय ज्ञान करून देते? अयम तबाहा, हा गडद अंधकार आहे, एवढंच ज्ञान करून देतं. त्याच्या पुढचं काही कळत नाही. म्हणजे आपला हात सुद्धा आपल्याला दिसत नाही. असा जो काळा कुळकुळीत अंधकार आहे, तिथे पदार्थ असूनही त्याचं ज्ञान होत नाही. म्हणजे एक आवरण कशाचं मानलं पाहिजे? अंधकाराचं आवरण मानलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक पदार्थावर पहिलं आवरण असतं अंधकाराचं. दुसरं आवरण कशाचं असतं? दुसरं आवरण असतं अज्ञानाचं. कशाहून ते मानायचं? कारण अज्ञानाचं आवरण जर नसतं तर कधी कधी वृत्तीचा आणि विषयाचं एकदिस आपलं म्हणजे इंद्रिय आणि विषयाचा संयोग जरी झाला, पण अज्ञानाचं आवरण जर निवृत्त झालं नाही तर त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. त्याच्याकरता उदाहरण दिलं त्यांनी, बुद्धिबळाचा खेळ आहे. बुद्धीला धार येण्याकरता, बुद्धीचा उत्कर्ष होण्याकरता अनेक लोक हा बुद्धिबळाचा खेळ, चांगली लोकंसुद्धा आवर्जून खेळतात. त्याच्यामध्ये वजीर प्यादी असे काही त्या लाकडाचे जे बनवलेले असतात खेळाकरता सोंगाट्या, त्याला नाव दिलेले असतात. आणि मग त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये जो जितका एकाग्र होईल ना तितकं लवकर त्याला यश प्राप्त होतं. आणि मग एक व्यक्ती बुद्धिबळाच्या खेळामध्ये अत्यंत निमग्न झाली, निशेष रूपाने निमग्न म्हणजे शेडी सगळं नकशिकांत त्या खेळात ती बुडून गेली. आणि बुडून गेल्याच्या नंतर तितक्यात त्याचा मुलगा घरी आला. तो म्हणू लागला, दादा आम्हाला पैसे पाहिजे. खिशात हात घातले, त्याला पैसे देऊन टाकले. तितक्यात त्याचा मित्र आला, गणपतराव जिहारी जिहारी जिहारी, यांना चहा दे बरं. बायकोने चहा द्याला आणि पुन्हा याचा खेळच चालू. बरोबर ते सोंगाटे हलवायचं हे खेळणं चालू. आणि चालता चालता 10-15 मिनटं झाली आणि त्याचा विजय झाला. त्याने टाळी वाजली, रामकृष्ण हरी, जिंकलो म्हटलं एकदाचा. आणि मग ती दुसरी जी पराजित झालेली व्यक्ती, त्याचा मित्र, तो म्हटला आजचा खेळ आज इथे थांबू, उद्या आपण मग पुन्हा खेळू. चालेल म्हटलं. तो निघून गेला. आणि मग याने विचारला, अहो रामकृष्ण हरी कधी आलात आपण? म्हटलं काय काय व्यक्ती आहे का, माणूस आहे का तुम्ही? काय? अहो म्हटले 10 मिनटं झालेत, मी आलो, तुम्ही जिहारी घातला, मी तुम्हाला जिहारी घातला, तुमच्या बायकोला मला चहा द्यायला सांगितलं, हे बघा म्हटले कब्बशी बाजूला ठेवलेली आहे, आणि तुमच्या मुलाला तुम्ही 10 रुपये माझ्या पैसे काढून दिले, मला पुन्हा विचारता कधी आलात? हा म्हटला खरं सांगतो काही कळालं नाही. आता त्याने व्यवहार केला की नाही, मुलाला पैसेही दिले, त्या पत्नीला चहा द्यायला सांगितला, मित्राला जिहारी घातला, पण त्याला ते कळालं का? कळून न कळालं? सामान्य रूपाने कळालं, पण विशेष रूपाने काही त्याला कळालं नाही. कारण त्याची वृत्ती कशाच्या आकाराची झाली होती? ते खेळात बुद्धिबळात खेळातल्या त्या सोंगाट्या वजीर किंवा प्यादी याच्या आकारात झाली. त्याच्यामुळे यांच्याशी व्यवहार होऊन सुद्धा इंद्रियाचा द्वारा संबंध झाला, पण तिथे काय नव्हती? वृत्ती नव्हती ना. केवळ डोळ्याचा आणि इंद्रियाचा संबंध होऊन नाही चालत, वृत्ती तिथे पाहिजे. म्हणून त्याला म्हणतो आपण, ते कीर्तन प्रवचनात ऐकतो आपण, शरीरात पित्त पाहिजे, प्रपंचात वित्त पाहिजे, शेतात खत पाहिजे, बाजारात पत पाहिजे, घरात एक मत पाहिजे. तसं त्या कथा कीर्तनात चित्त पाहिजे. तसं त्याचं चित्त कुठे होतं? तुकोबरायचं वचन आहे, जवळ नाही चित्त काय मांडी गेले प्रेत, चित्त मिले तो सब कुछ मिले असं म्हटलंय. चित्त चंगा मन चंगा तो कठी तुम्ही गंगा, असं रोहिदासजी म्हणतात ना. म्हणजे परमार्थामध्ये मन लागतं, चित्त लागतं. म्हणजे नुसता इंद्रियाचा संबंध झाला आणि वृत्तीचा संबंध झाला नाही तर त्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होत नाही. आपला एखादा मित्र असतो, आपण घाईत दर्शनाला जात असतो, 11:45 वाजलेले असते आणि आता बंद होतं 11ला मंदिर, मग ते घाईत जायचं. तर ते समोर मित्र गेला, त्याला काही कळत नाही, तो डायरेक्ट मंदिरात जातो. आणि मग तिकडून आल्याच्या नंतर तो म्हटलं, रामकृष्ण हरी, अहो आम्ही जे हरी घातला तुमचं लक्षच नाही. मंदिरात तिकडं लक्ष असल्याच्या नंतर म्हणजे नेत्राचा संबंध झाला की नाही? संबंध होऊन ज्ञान झालं का? ज्ञान झालं नाही, कारण मन तिकडे गुंतलेलं आहे, इकडलं त्याला ज्ञान होत नाही. म्हणजे वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही. तूर्त इथे सांग, हा विषय कशा करता पाहिला आपण, तो बुद्धिबळ खेळाचा किंवा आपल्या जीवनातला घडलेला, त्याचं कारण आहे वृत्ती तिथे असली पाहिजे. केवळ इंद्रियाचा संबंध होऊन पुरेसं नाही. मग इंद्रियाचा संबंध झाला आणि वृत्ती तिथे नसली तर ज्ञान होत नाही. म्हणजे दुसरं आवरण कोणतं बोललो मग आपण आता? अज्ञानाचं. आणि त्या अज्ञानाचं आवरण घालवण्याकरता ही लागते कोण? वृत्ती. आणि ती वृत्ती जर नसेल तर अज्ञानाचं आवरण भंग होत नाही. म्हणजे आवरण किती पदार्थावर? 2. एक अंधकाराचं, दुसरं अज्ञानाचं. अंधकाराचं आवरण कोण घालवतो? उत्तर आहे प्रकाश घालवतो, आहे ना. आणि अज्ञानाचं आवरण कोण घालवते? विषयाकार झालेली वृत्ती घालवते. म्हणजे आत्मसंयुक्त मन, मनसंयुक्त अंतकर वृत्ती, प्राणाचं प्रकाशाचं सहाय्य घेऊन नेत्रेंद्रिय रूपी दरवाजाद्वारा निघते, त्या पदार्थापर्यंत जाते आणि त्या पदार्थावरचा असणारा अंधकार अज्ञानाचं आवरण घालवते. आता पदार्थ आवृत्त आहे का अनावृत्त आहे? अनावृत्त आहे, कारण आता दोन्ही आवरण गेले ना. अंधकाराचं आवरण प्रकाशाने, अज्ञानाचं आवरण वृत्तीने, तो अनावृत्त झाला. आणि मग जिथे जिथे वृत्ती असते तिथे वृत्तीमध्ये चिदाभास असतो. चिद भिन्नत्वे सती चिदवत भास येते ती चिदाभासा, आणि तो चिदाभास त्या पदार्थाचं काय करून देतो? ज्ञान. आणि मग आपल्याला कळतं हा काय घट आहे, याला व्यवसाय ज्ञान म्हणतात. ती वृत्तीचं काम झालं, ती तू मध्ये जाते आणि मध्ये गेल्याच्या नंतर त्या जीवात्म्याला सांगते का बाहेर कोण आहे? घट आहे. आणि मग म्हणतो घट ज्ञानवान अहम, अहम घटम जानामी. मग आता किती व्यवहार घडला?
किमान 10-15 मिनटं तर आपल्या एवढ्या ह्याच्यात गेले. म्हणजे एवढं सगळं घडतं. कधी पाहिलं की ज्ञान होत नाही, एवढा प्रकार त्यात घडतो. मानावंच लागतं. आपल्याला जरी काय आहे, आपलं कॅल्क्युलेटर, आपली बुद्धी इतक्या गतीने चालत नाही. बरं चालली तर मग शास्त्राचं काय काम होतं? कारण शास्त्र त्यालाच म्हणतात अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जे आपल्याला कळत नाही ते कळून देणं आणि ज्याच्यात आपलं हित आहे त्याच्यामध्ये प्रवृत्त करणं हे शास्त्राचं काम आहे की नाही. मग शास्त्र आपल्याला सांगतं का इथं असं असं घडतं. ही कोणती ज्ञान रीती झाली? बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. आणि ज्या वेळेला भटकरांना हे कळालं, ते ऐकल्याच्या नंतर ते नाचायला लागले. साखरेस महाराजाला त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. कितीतरी वर्षाचा माझा प्रश्न आज माऊलीने सोडवला. तुमच्या चरणाकडे मला माऊलीने पाठवलं. आणि तिथून पुढे त्यांच्या जीवनातला आवडीचा ग्रंथ कोणता तर ते सांगत असतात विचारसागर. आणि मग पंडित साधू निश्चलदासजीचा ग्रंथ आहे दुसरा वृत्ती प्रभाकर, ज्याच्यामध्ये प्रमाण विचार आलेला आहे. आणि तो प्रमाण विचार विज्ञानाधिष्ठित प्रमाण विचार आज ते लिहितात. सगळ्या जगाला त्याचा उपयोग होईल. अजून तो काही प्रकाशन होईल. पण आपले विचारसागरासारखे 7-8 खंड आता ते निर्माण करतायत, ग्रंथ निर्माण करतायत. मग कशा करता? या ग्रंथामुळेच प्रवृत्ती झाली. म्हणजे हा परिचय इतका महत्त्वाचा आहे का बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. आपल्याला वाटतं पाहिलं की ज्ञान झालं, पण पाहिलं की ज्ञान होत नाही. त्याच्यात एवढी प्रक्रिया घडते. पण हा जरी आता इथे दृष्टांत असला तरी विज्ञानातला सिद्धांत नाही का? हा बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीतला काय आहे? एक प्रकारचा सिद्धांत इथे दृष्टांत म्हणून वापरला. म्हणजे बाह्य प्रत्यक्ष. त्या प्रत्यक्षामध्ये काही प्रकार पडतात. बाह्य प्रत्यक्षामध्ये मुख्य 5 प्रकार पडतात. म्हणजे चाक्षुष प्रत्यक्ष, डोळ्यांनी रूपाचं ज्ञान होतं. श्रोत्रत प्रत्यक्ष, कानाने शब्दाचं ज्ञान होतं. रासन प्रत्यक्ष, जिभेने षडरसाचं ज्ञान होतं. घ्राणच प्रत्यक्ष, नाकाने सुरभी असुरभी गंधाचं प्रत्यक्ष होतं. आणि त्वाच प्रत्यक्ष, तुग इंद्रियाने आपल्याला त्या मृदू कठीण स्पर्शाचं प्रत्यक्ष होतं. त्यात असं आहे, चाक्षुष प्रत्यक्षालाच फक्त कशाचं आवरण असतं? चाक्षुष प्रत्यक्ष होण्याकरता अंधकाराचं आवरण दूर व्हावं लागतं. पण त्वाच प्रत्यक्ष करताना, घ्राणच प्रत्यक्ष करताना, रासन प्रत्यक्ष करता अंधकाराचं आवरण निवृत्त झालं नाही तरी चालतं. कारण आपण आता डोळे झाकलेले आहेत. असंही हात लावला तर मृदू आहे का कठीण आहे कळतं की नाही? म्हणजे अंधकाराचं आवरण कोणत्या प्रत्यक्षाच्या बाबतीत गेलंच पाहिजे? चाक्षुष प्रत्यक्षाच्या बाबतीत गेलंच पाहिजे. कोणत्या प्रत्यक्षाच्या बाबतीत नाही गेलं तरी भागू शकतं. त्वाच प्रत्यक्ष असेल आहे ना, पुन्हा ते रासन प्रत्यक्ष असेल, घ्राणच प्रत्यक्ष असेल, आणि एक राहिलं श्रोत्रच प्रत्यक्ष असेल. अंधारातही शब्द ऐकायला येतो, प्रकाशातही ऐकायला येतो. पण चाक्षुष प्रत्यक्ष असेल तर किती आवरणं मानावं लागतात? 2 आवरणं. 3 रीती गुरुदेव सांगतात. असे सगळं आपल्या लक्षात आलेलं आहे. अगदी 5 मिनिटामध्ये वेगात या पंक्ती आपण थोड्याशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. श्री गुरु काय बोलतात वाचू का? बघा, काही वाटलं तर आपण लगेच बोला. उत्पत्तीचा प्रकार सांगतो. कोणाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगतो गुरुदेव बोलतात? सर्प उत्पत्तीचा प्रकार सांगतो. परंतु प्रकार सांगण्याचे पूर्वी घटपटादी पदार्थाचे ज्ञान कसे होते हे समजले म्हणजे सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार समजण्यास काय होईल? तुला सोपे जाईल. म्हणजे काय कळाले म्हणजे काय कळेल? दृष्टांत कळाला म्हणजे सिद्धांत कळेल, आहे ना. दृष्टांत कळाला म्हणजे सिद्धांत कळे उतरण्याकरता सोपा पडेल. मग सिद्धांत कोणता आहे? सर्प उत्पत्तीचा प्रकार होतो कसा, सर्प उत्पन्न होतो कसा. आणि दृष्टांत कोणता आहे? बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. कारण ते कळलं म्हणजे सर्प उत्पत्तीचा प्रकार सहजच कळेल. काय म्हणतात बघा. घट ज्ञानाच्या वेळी प्रथम अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारा बाहेर निघून कुठपर्यंत जाते? बोला, गेली का? घटापर्यंत जाते. ठीक ना. आपण आता थोडंसं पाहत चालू मनाने. मग घटापर्यंत जाते. आणि नंतर वृत्ती कोणाला व्यापते? घटास व्यापते. कारण ज्या पदार्थाला जाणायला जाते तदाकार वृत्ती होते. याला म्हणतात घटाने वृत्तीने घटाला व्यापणं. घटास व्यापून घटाच्या आकार होते. कारण जसं पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. पाण्याला कुठला रंग नसतो, ते ज्याच्यात टाकलं त्याच्या आकारासारखं होतं. रंग म्हणजे आकार म्हणा, आहे ना. किंवा जो कलर त्यात टाकला तसा त्याला रंग प्राप्त होतो. किंवा आकार म्हणजे भांड्यात टाकलं तर भांड्याच्या आकाराचं, लोटीत टाकलं तर लोट्याच्या आकाराचं, पात्रात टाकलं तर पात्राच्या आकाराचं. म्हणजे पाण्याला कुठला आकार आहे का? निराकार आहे. ते निराकार आहे. ज्या पात्रात टाकलं तसा आकार त्याला प्राप्त होतो. तसे वृत्ती कशी आहे? तत्वतः निराकार आहे. मग वृत्तीला आकार कसा प्राप्त होतो? ज्या पदार्थाला जाणायला जाईल तो पदार्थ ज्या आकाराचा असेल त्या आकाराला वृत्ती काय करते? व्यापते. ठीक ना. आणि वृत्ती म्हणजे काय हो? तर वृत्ती प्रभाकर ग्रंथामध्ये वृत्तीची व्याख्या केलेली आहे. आस्ती व्यवहाराला हेतू अंतःकरणाचा प्रकाशरूप परिणाम त्याला वृत्ती असं म्हणतात. काय आस्ती व्यवहाराला हेतू अंतःकरणाचा प्रकाशरूप परिणाम त्याला वृत्ती असं म्हणतात. आता आस्ती व्यवहाराला हेतू म्हणजे आहे अशा व्यवहाराला हेतू. कारण हेतू म्हणजे कारण असणारा. अंतःकरणाचा कोणता परिणाम? प्रकाशरूप परिणाम. प्रकाशरूप परिणाम काय म्हणायचं? काम क्रोधादी विकार सुद्धा अंतःकरणाचेच परिणाम आहे. पण त्यांनाही वृत्ती म्हणावी लागेल, पण त्यांना वृत्ती म्हणत नाही. मग आहे अशा व्यवहाराला हेतू अंतःकरणाचा प्रकाशरूप परिणाम त्याला काय म्हणतात? वृत्ती असं म्हणतात. ठीक ना. बघा आता मग ती वृत्ती कोणाला व्यापते? घटाला व्यापते. आणि त्या घटाकार झालेल्या वृत्तीत कोण आहे? छेदाभास असतो. बोलायचं थोडंसं. घटाकार झालेल्या वृत्तीत छेदाभास असतो.
आणि तो चिदाभास त्या घटाचं काय करतो, प्रकाशन करतो. म्हणजे काय होतं ते सगळं सांगतात. म्हणजे त्याचे घटरूपाने ज्ञान करून देतो. प्रकाशन करणं म्हणजे आयम घटा आयम पटा असं त्याचं काय करून देणं, ज्ञान करून देणं. परंतु घटाचे ज्ञान होण्यापूर्वी घटावर 2 आवरणे म्हणजेच आच्छादन असतात. पैकी एक कशाचे, अंधकाराचे, आत्ताच आपण बोललो, आणि दुसरे अज्ञानाचे आवरण असते. तर त्यातलं पहिलं कोणतं, अंधकाराचं. बघा, अंधकाराचे आवरण प्रकाशाने नष्ट होते. अंधकार घालवायचं म्हणलं तर कोण लागेल, प्रकाशच लागेल, दुसरा उपाय नाही. अंधकाराचं आवरण प्रकाशाने नष्ट होते. आणि म्हणूनच बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी आहे ना अंतकरणाची वृत्ती, पण कोणतं बाह्य, चाक्षुष प्रत्यक्ष. श्रोत्र प्रत्यक्ष या बाबतीत अंधकाराचं आवरण असलं तरी चालू शकतं, पण इतर प्रकार म्हणजे चाक्षुष प्रत्यक्षाच्या बाबतीत बघा. परंतु म्हणूनच बाह्य पदार्थ ज्ञानाच्या वेळी अंतकरण वृत्तीला कोणाकोणाची सहाय्यता पाहिजे, नेत्राची व प्रकाशाची आहे ना. नेत्राची सहाय्य कशा करता, वृत्ती कुठून बाहेर जाईल आहे ना. ज्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं त्याच इंद्रियाद्वारा बाहेर जाईल ना. रूपाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणलं तर चक्षुर इंद्रियाद्वारा बाहेर जाईल, गंधाचं ज्ञान करून घ्यायचं तर घ्राण इंद्रियाद्वारा, शब्दाचं ज्ञान करून घ्यायचं तर श्रोत्र इंद्रियाद्वारा, स्पर्शाचं ज्ञान करून घ्यायचं तर दोघी इंद्रियाच्या द्वारा, आणि एक राहिला आता रसाचं ज्ञान करून घ्यायचं म्हणलं तर रस इंद्रियाच्या द्वारा. वृत्ती काय होते, बाहेर जाते आणि आपापल्या विषयाला ती जाणते. इथं तूर्त कोणाचं प्रत्यक्ष करायचं, आपल्याला घटाचं. घटाच्या कशाचं, रूपाचं. म्हणून कशाच्या द्वारा वृत्ती बाहेर जाईल, चक्षुर इंद्रियाच्या द्वारा. म्हणून म्हणतात बघा, अंतकरणाची वृत्ती नेत्राची आणि पुन्हा कशाची सहाय्यता पाहिजे, प्रकाशाची. आता रात्री जर आपल्याला घट पाहायचा पण वृत्ती बाहेर जायला अंधकाराचं आवरण असेल तर ती घटापर्यंत जाईल का, नाही. मग तिला दोन्हीचं सहाय्य पाहिजे, बॅटरी पाहिजे आणि पुन्हा चक्षुर इंद्रिय पाहिजे. इंद्रियाच्या द्वारा वृत्ती प्राणाचं सहाय्य घेऊन प्रकाशाच्या द्वारा त्या घटापर्यंत जाते. प्रकाशाची सहाय्यता नसेल तर निबिड अंधकार म्हणजेच गडद अंधकार, अमावस्याची काळी रात्र. मग त्या निबिड अंधकारात वस्तू आणि नेत्र, वस्तू समोर आहे, नेत्रही जागेवर आहे, पाण्याची इच्छा आहे पण ज्ञान होत नाही, कारण कशात झाकलेली ती, अंधकाराचं आवरण तिथे मानलं पाहिजे. म्हणून म्हणतात निबिड अंधकारातील वस्तू नेत्र व अंतकरण वृत्ती ही चांगली असून सुद्धा दिसते का, नाही. यावरून कोणतं आवरण मानावं लागतं, अंधकाराचे आवरण असते, हे सिद्ध झाले. पहिलं आवरण कसं आहे हे सिद्ध केलं. आता दुसरं कोणाचं, अज्ञानाचं, ते सांगतात बघा. दुसरे आवरण अज्ञानाचे असते, कारण ज्या वेळेला अंतकरण वृत्ती एखाद्या विषयात काय असते, निमग्न असते म्हणजे ती गुंतलेली असते आहे ना, तिला त्या काळात दुसरं काही कळत नाही, तद्रूप झालेली असते. अशी निशेष रूपाने निमग्न ते आपले माऊली म्हणत असतात विनोदाने, कोई किसमे मगन जिसका हुआ लगन वो उसमें मगन आहे ना. तशी वृत्ती कशात मग्न असते, ज्या विषयाला जाणायला गेले त्याच्यात ती मग्न असते. म्हणून म्हणतात दुसरे आवरण अज्ञानाचे असते, कारण ज्यावेळेला अंतकरण वृत्ती एखाद्या विषयात काय असते, निमग्न असते, त्यावेळेला अन्य पदार्थाशी, म्हणजे अन्य पदार्थ म्हणजे कोण म्हटलं, तो दृष्टांतातला पुत्र आणि तो मित्र आहे ना, त्यांच्याशी संबंध झाला की नाही, इंद्रियाने झाला, पण तिथे कोण नव्हती, वृत्ती नव्हती. वृत्ती कुठे गुंतलेली होती, ते वज्र किंवा प्यादीच्या आकाराचे, म्हणून त्याला त्या पुत्र मित्राचं ज्ञान झालं का, उत्तर आहे नाही. ते आता सांगतात बघा. त्यावेळेला अन्य पदार्थाशी चक्षुर आदी इंद्रियाचा संबंध होत असू नये, त्या पदार्थाचे ज्ञान होत नाही. हा अनुभव कोणाला असतो, बुद्धिबळे खेळण्यात निमग्न असणाऱ्याच्या ठिकाणी आपल्याला चांगला दिसून येतो. कसा बघा, बुद्धिबळ खेळत असता आपला पुत्र आपल्यापुढे येऊन आपल्याकडे काहीतरी मागत आहे, किंवा कोणी मित्र आपल्यापुढे येऊन नमस्कार करून बसलेला आहे, त्यास काही भान नसते. पुत्राचं भान आहे का, मित्राचं भान आहे का, हा बेभान आहे, हा कशात निमग्न झालेला आहे, त्या बुद्धिबळाच्या खेळात, म्हणून त्याला पुत्र मित्राचं काही भान नसते. नेत्र संबंध झाला की नाही, डोळ्याने त्याने पुत्र मित्राला पाहिलं की नाही, पाहिलं, पण ज्ञान झालं त्याला विशेष रूपाने नाही का, वृत्ती तिथे नव्हती. मग नेत्र संबंध पुत्र मित्राशी झालेला असतो, परंतु अंतकरणाची वृत्ती कशाच्या आकाराची आहे, वजीर किंवा प्यादी. आता हे वजीर प्यादी कोण, तर त्या सोंगाट्याची नाव आहे, बुद्धिबळाच्या खेळातले जे सोंगाट आहे त्यांची नाव आहेत. वजीर किंवा प्यादी याच्या आकाराकार झालेली असते. आणि म्हणून इंद्रियाचा संबंध असला कोणाशी, पुत्र मित्राशी, तरी पुत्र मित्र आदी पदार्थाचे काय होत नाही, त्याला ज्ञान होत नाही. कारण ज्ञान होण्याकरता कोण लागते, तिथे वृत्ती लागते. आणि ती वृत्तीला एक वेळेला किती काम होतं, फक्त एकच काम होतं. ती वृत्ती कोणाच्या कशात मग्न झालेली आहे ना, बुद्धिबळाच्या खेळात निमग्न झाली. कशाच्या आकारात झाली, ते वजीर किंवा प्यादीच्या आकारात झाली. म्हणून त्याचा कोणाशी संबंध झाला, नेत्र इंद्रियाद्वारा पुत्र मित्राशी, तरी त्याचं ज्ञान झालं नाही का, कारण वृत्ती तिथे नाही. याकरता ज्ञान होण्यास त्या पुत्र मित्र आदी पदार्थाच्या ठिकाणी एक आवरण मानावं लागतं. कोणतं आहे ना, त्या पुत्र मित्राच्या ठिकाणी कोणतं आवरण नाही,
अंधकाराचं आवरण नाही. का बरं? नेत्र इंद्रियाद्वारा संबंध झालेला आहे, पण तरी ज्ञान झालं का? नाही, कारण एक आवरण जरी प्रकाशाने गेलेलं असलं तरी दुसरं आवरण गेलेलं नाही. दुसरं आवरण जाण्याकरता कोण लागते? वृत्ती, आणि ती तिथे नाही. म्हणून पुत्रमित्राशी इंद्रियाचा संबंध जरी झाला तर अज्ञानाचं आवरण तसंच असल्यामुळे त्यांचं त्याला ज्ञान झालं नाही. बघा, याकरता ज्ञान होण्यास त्या पुत्रमित्र आदी पदार्थाच्या ठिकाणी आवरण मानले पाहिजे, आणि ते कोणाचे मानले पाहिजे? अज्ञानाचेच मानले पाहिजे. आता चिदाभासासह वर्तमान म्हणजे चिदाभासयुक्त अंतकरणाची वृत्ती प्रकाशाची सहाय्यता घेऊन पदार्थाजवळ काय होते? जाते. कोणाच्या द्वारा? नेत्र इंद्रियाच्या द्वारा, आणि प्रकाशाचं सहाय्य घेऊन प्राणाच्या द्वारा. तेव्हा पदार्थावरील कोणाचं आवरण? अंधकाराचं आवरण कोण नष्ट करतो? प्रकाश नष्ट करतो. अंधकाराचं आवरण जातं प्रकाशाने, आणि अज्ञानाचं आवरण जातं वृत्तीने, आणि मग वृत्तीस्थ असणारा जो चिदाभास आहे तो त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो, असं सांगतात. बघा, ते म्हणतात अंधकाराचे आवरण प्रकाश नष्ट करतो, हे वर काय केलेले आहे? सांगितलेच आहे. नंतर दुसरी अज्ञानाचे आवरण अंतकरण वृत्ती काय करते? नष्ट करते. एक संस्कृत पंक्ती आहे छोटीशी, अज्ञान आवरण भंगार्था वृत्ती. वृत्तीचं काम काय? अज्ञानाचा आवरण भंग करायचा. मग तिने केला पाहिजे की नाही? केला पाहिजे, पण ती वृत्ती तिथे नाही, म्हणून त्या अज्ञानाचा आवरण भंग करत नाही. किंवा वृत्ती असली आणि पूर्ण प्रकाशात सहाय्य नसलं तरी सुद्धा त्या अज्ञानाचा आवरण भंग करू शकत नाही. बघा, मग त्या निरावरण झालेल्या पदार्थाचा म्हणजे अज्ञानाचं आवरण घालवलं, आपला अंधकाराचं घालवलं कोणी? अंधकाराचं आवरण कोणी घालवलं? प्रकाशाने. आणि अज्ञानाचं आवरण कोणी घालवलं? वृत्तीने. आता पदार्थ आवृत्त का अनावृत्त? अनावृत्त. आणि मग त्या अनावृत्त झालेल्या पदार्थाचं त्या वृत्तीची ती वृत्तीमध्ये कोण आहे? चिदाभास आहे, आणि तो चिदाभास त्या पदार्थाचं काय करून देतो? ज्ञान करून देतो. तेच सांगतात. बघा, आणि मग त्या निरावरण झालेल्या म्हणजेच अनावृत्त झालेल्या पदार्थाचा अंतकरण वृत्तीत असलेला चैतन्याचा कोण? आभास. त्याचंच नाव आहे चिदाभास. चिद भिन्नत्वे सती चिदवत भास आहे ती चिदाभास. चैतन्याहून भिन्न आहे, पण चैतन्यासारखाच प्रकाशरूप आहे, म्हणून त्याला काय नाव देतात? चिदाभास. तो चिदाभास म्हणजे चैतन्याचं पडलेलं वृत्तीमध्ये प्रतिबिंब, विशेष भान, तो चिदाभास प्रकाशन करतो. कोणाचं? त्या घटपटादी पदार्थाचं. याचाच अर्थ चिदाभास त्या पदार्थाच्या आकाराचं काय करून देतो? आपल्याला ज्ञान करून देतो. त्या आकाराचे ज्ञान करून देतो. पण सामान्य पाहणाऱ्याला काय वाटते? अहो, इंद्रियाचा व पदार्थाचा संबंध झाल्याबरोबर काय झाले? ज्ञान होते असे वाटते. असे वाटते का असे होते? असे वाटते, असे होत नाही. मग कसे होते? आता जसे सांगितले ना तसे होते. म्हणजे कोणकोणते आवरण असते? एक अंधकाराचं, दोन अज्ञानाचं. अंधकाराचं आवरण घालवते प्रकाश, आणि अज्ञानाचं आवरण घालवते वृत्ती, आणि मग अनावृत्त झालेल्या पदार्थाचं प्रकाशन करतो कोण? चिदाभास. आणि मग त्या पदार्थाचं काय होतं? ज्ञान. आणि मग म्हणतो अहम घटम जानाबी. पण एवढा व्यवहार घडतो असं वाटतं का? वाटत नाही. पण हा घडतो की नाही? घडतो. हा कोणी कळून दिला आपल्याला? शास्त्राने. म्हणून शास्त्र काय आहे? अज्ञात ज्ञापक आहे. काय नाही? अनुवादक नाही. ठीक ना? बघा, म्हणून म्हणतात सामान्य पाहणारच इंद्रियाचा व पदार्थाचा संबंध झाल्याबरोबर ज्ञान झाले असे वाटते, पण वर सांगितलेल्या प्रकाराने अंधकाराची आवरणाचा प्रकाशाने व अज्ञानाच्या आवरणाचा अंतकरण वृत्तीने म्हणजे दोन आवरण या दोघांच्या द्वारा नाश केल्याशिवाय चिदाभासाकडून पदार्थाचे ज्ञान होणे शक्यच नाही. चिदाभास पदार्थाचं ज्ञान करून देतो, पण कधी? या दोघांनी हे दोन कार्य केल्याच्या नंतर. म्हणजे बाह्य पदार्थ ज्ञानाच्या बाबतीत तीन कार्य करावे लागतात. एक अंधकाराचं आवरण त्याच्यात घालवण्याकरता प्रकाश लागतो, दोन अज्ञानाचं आवरण ते घालवण्याकरता वृत्ती लागते, आणि मग तीन त्या पदार्थाचं ज्ञान करून देण्याकरता चिदाभास लागतो. आणि हे तिघही एकत्र आले का मग बाह्य पदार्थाचं ज्ञान होतं. यापैकी एकही असेल तर उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाविने एक काम नाही. उदक अग्नी धान्य तिन्ही एकत्र आले तर स्वयंपाक संज्ञा. तसं बाह्य पदार्थाचं ज्ञान कधी होईल? अंधकाराचं आवरण गेलं पाहिजे कोणाकडनं? प्रकाशाकडनं. अज्ञानाचं आवरण गेलं पाहिजे कोणाकडनं? वृत्तीकडनं. आणि मग तो वृत्तीस्थ चिदाभास त्या अनावृत्त पदार्थाचं ज्ञान करून देतो. ठीक ना? एवढा प्रकार घडतो कशामध्ये? बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये. पण तूर्त हा विज्ञानातला काय आहे? सिद्धांत. तरी प्रकृत प्रसंगी हा काय आहे? दृष्टांत आहे. कशाकरता? अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती कशी होते हा सिद्धांत कळण्याकरता. ह्या दोन पंक्ती बघा. इंद्रियाचा व पदार्थाचा संबंध झाल्याशिवाय ज्ञान होत नाही होते असे वाटते, पण वर सांगितलेल्या प्रकाराने अंधकाराचे आवरण प्रकाशाने, अज्ञानाचे आवरण अंतकरण वृत्तीने नाश केल्याशिवाय म्हणजे तो पदार्थ अनावृत्त झाल्याशिवाय चिदाभासाकडून त्या पदार्थाचे ज्ञान होणे काय नाही? शक्यच नाही. ज्या अर्थी एखाद्या पदार्थाचं ज्ञान झालं त्या अर्थी या दोन आवरण दोघांनी पहिले घालवलेले आहे, आणि मग चिदाभासन त्याचं ज्ञान करून दिलं. हा आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार. हा सगळा व्यापार करणारी कोण आहे? बुद्धी आहे. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपा भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अर्णशी. म्हणून निश्चय करून देणारे, ज्ञान करून देणारे कोण आहे? बुद्धी आहे.
पण म्हणतात हा आवरण नाशाचा बुद्धीचा व्यापार म्हणजे क्रिया व्यवहार हा कसा होतो, फारच अल्प काळात होतो. किती अल्प काळात, पाहिलं की ज्ञान जरा असं वाटतं ना, म्हणजे याला कालच काढता येत नाही, निमिष म्हणता येत नाही, पलही म्हणता येत नाही, पण त्याच्यात काहीतरी अंतर आहे. मग हा अत्यंत अल्प काळात, हा फारच अल्प काळात हा व्यवहार होतो, म्हणून तो काय होत नाही, लक्षात येत नाही. आणि जे लक्षात येत नाही ते लक्षात आणून देणे हे शास्त्राचं काय आहे, काम आहे. म्हणून ते लक्षात येत नाही एवढेच. असो, बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती अशी आहे. तू म्हटला गुरुदेव बाह्य पदार्थाची ज्ञानाची रीती अशी आहे, कशी आहे, तुम्ही सांगितली तशी आहे, हे माझ्या लक्षात आलं. पण मी प्रश्न तुम्हाला विचारला होता काय, रज्जूवरच्या सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती झाली कशी, तर ते आता सांगा. तर गुरुदेव तो सिद्धांत सांगतात, त्याचा विचार आपण नंतर करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.